नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज संसद टॉपिक बघणार आहोत. चला बघूया. तर संसदेची रचना कलम 79 मध्ये आहे. तर आपण आज बघणार आहोत संसद म्हटल्यावर आपल्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा असे दोन संसद सभागृह असते आणि यांच्यात तेवढे तर राज्यसभाला तेवढं महत्त्व नाही, पण लोकसभाला जास्त आहे. तर आपण बघू सविस्तर थोडा. 10 मिनिटाचं बनेल आपलं लेक्चर. चला. तर असं आपण डायग्राम वाईज बघू. याला लोकसभा म्हणू आणि याला राज्यसभा म्हणू. लोकसभा पॉवरफुल आहे, तर राज्यसभा तेवढी नाही. त्याला लागते संडास राज्यसभाला. याला काय लागते? संडास फंडास काही लागणार. यांच्याजवळ लई पॉवर आहे. कोणाजवळ? लोकसभा म्हणजे पॉवरफुल सदन, उच्च सदन, सर्वोच्च सदन असे म्हणतात. त्याला वरिष्ठ सदन असेही म्हणतात. तर याला काय म्हणते? लोअर सदन, अस्थायी सदन. राज्यसभा पडझड आपल्यासारखी, आपण पण पडझड, ते पण पडझड. त्याच्यात काय नाम, सगळं नाम निर्देशित सदस्य संख्या असते. इकडं आहे निर्वाचन, दाबून टाकते पूर्ण. तर इकडं काय आहे? तर हे लोकसभा बोलेंगे तो इसकी कलम आती है 81, राज्यसभा बोलेंगे तो 80. म्हणजे राज्यसभाचा उल्लेख 80 मध्ये आहे, तर लोकसभाचा कोणाचा आहे? 81 मध्ये. आपण यांची जराशी तुलना करू. चला बघूया तुलना. हे आहे राज्यसभामध्ये कलम आर्टिकल कोणता? 80. आणि बघा इकडे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खतम करायचे टॉपिकला कोमात जावं टॉपिक 3-4 घंट्यात. आणि हे आहे लोकसभाचे कोणते कलम आहे? कलम 81 आणि राज्यसभा 80. तर याची तुलना बघू आपण. आता तर आपण कलम बघले. खूप मजेदार टॉपिक आहे मित्रांनो. याच्यात येते आपल्याला मजा. ये है लोकसभा और ये है राज्यसभा. राज्यसभा बोलेंगे तो ऐसा मज़ेदार, फंटास्टिक और ज़बरदस्त आदमी नहीं, आपको सभागृह है. लेकिन इधर से बोलेंगे तो यह है राज्यसभा, बोले तो डीपली है थोड़ा, उसमें उतना पावर नहीं और शक्ति भी नहीं, वैसा कुछ भी नहीं. तो बोलेंगे तो इसको बोलेंगे वरिष्ठ सभागृह. किसको? लोकसभाला वरिष्ठ आणि याला राज्यसभाला वरिष्ठ सभागृह. याला काय म्हणते? कनिष्ठ सभागृह. बोले तो सबसे बड़ा, इसको उतना पावर नहीं मिलता, इसको ज्यादा है. इसको बोलते कनिष्ठ सभागृह. इसकी आर्टिकल क्या है? 81. इसको बोलेंगे 80. तर याची निवडणूक कशी होते? सदस्य संख्येची अप्रत्यक्ष. कोणाची? राज्यसभेची सदस्यांची. आणि यांची काय होते? यांची सदस्य संख्येची प्रत्यक्ष निवडणूक होते. यांचा कार्यकाळ काय आहे? राज्यसभाच्या सदस्याचे कार्यकाळ असते 6 वर्ष. आणि लोकसभाचा किती असते? 5 वर्ष. आणि याच्यात राज्यसभा काय आहे? कायमस्वरूपी सभागृह. आणि हे काय आहे? आपली लोकसभा कायमस्वरूपी सभागृह नाही. याला विसर्जित जोपर्यंत बहुमत सरकारला आहे तोपर्यंत राज्यसभामध्ये मंत्रिमंडळ असते. आणि विसर्जित झाली ज्यांची बी सरकार आहे तर मग पळून घरी जावं लागते. प्रत्येक 5 वर्षांनी आपल्या आपल्या घरी बंडाळ बसतून आणि नेते तिकडं कोण? राष्ट्रपती त्याला पाठवते. काय? दप्तर भर रे बाबा आणि तू निघ रे बाबा म्हणून. काहून म्हणते त्याला? की त्याचा कार्यकाळ संपलेला आहे. प्रत्येक सदस्य
त्यांचे कार्यकाळ संपल्यावर इकडून निघून जाते, मग निवडणूक तिकडून निवडून येते आणि इकडं संसदमध्ये बसते, अशी आहे गोष्ट. हे आहे कायमस्वरूपी सभागृह नाही. तर यांच्यात राज्यसभेला सर्वात जास्त म्हटल्यावर आपण त्यांना पॉवर नाही, सर्वोच्च अधिकार नाही. राज्यसभा काय म्हणू शकते, फक्त संडास लागली, लोकसभा म्हटली संडास लागली रे बा, तर ते म्हणणार लागली. राज्यसभा काय म्हणते, फक्त लागली म्हणजे लागलीच म्हणते लोकसभा असं म्हटल्यावर. पण लोकसभा जेवढ्या हांग म्हणते राज्यसभेला तेवढाच हांगते ते. इकडे हांगणी फगणी काही नाही, हे कोमातच असते. लोकसभा म्हटल्यावर लोकसभा आहे, वर्चस्व आहे त्याचा, संसद पूर्ण चालवते, हँडल करते, कोमात पण टाकते लोकांना. जेवढा राष्ट्रपतीला ते लिहून देते तेवढा राष्ट्रपती करते. ढेकळा करते की राष्ट्रपती, इथं संसद बिरटिलून इकडं आला राष्ट्रपती पदन कोमात गेला, आणि इथं म्हणते राष्ट्रपतीमध्ये हातात आहे. काय ठेंगणं हातात आहे, इथं कोमात टाका लागले सगळं राष्ट्रपतीला. वास्तविक प्रमुख म्हणून काम करते कोण, राष्ट्रपती, फक्त नामापुरता, बाकीचे कोमात टाकते. तर चला, हे सर्वोच्च अधिकार नाही, याला आहे सर्वोच्च अधिकार. आपण याची आज तुलना बघलो. हे बघा, याला म्हणते संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेला, आणि राज्यसभेला वरिष्ठ सभागृह. यांची सदस्यांची निवडणूक प्रत्यक्ष होते, यांची अप्रत्यक्ष होते. यांची कार्यकाळ सदस्य संख्येची 5 वर्ष असते लोकसभेच्या, आणि राज्यसभेची सदस्यांची कार्यकाळ 6 वर्ष असते. आणि लोकसभा कायमस्वरूपी सभागृह नाही, तर राज्यसभा कायमस्वरूपी सभागृह आहे. तर सर्वोच्च अधिकार यांना आहे लोकसभेला, आणि राज्यसभेला सर्वोच्च अधिकार नाही. पण यांच्यात एक मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, प्रत्येक वर्षातील लोकसभेमध्ये पहिला अभिभाषण म्हणते कोणाचं असते, राष्ट्रपतीचा. राष्ट्रपतीला बोलवले जाते, जसं की ज्याची टीम असते, टीमचा कोच असते. जसं की आपण म्हणू लोकसभेचा सर्वोच्च नागरिक म्हटल्यावर आपण कोणाला म्हणतो, तर अध्यक्षाला म्हणतो. कोणाच्या, लोकसभेच्या. तर लोकसभेत जेवढी हांग म्हणते लोकसभेचे अध्यक्ष म्हणते ना, जेवढा हांग सदस्य मेंबरला, तेवढा ते सदस्य मेंबर हांगू शकते, नाही तर हांगू शकणार नाही. आणि जे लोकसभेचे अध्यक्ष असते ना, ते सदस्यामधून निवडून आलेले असते. तर उपराष्ट्रपती जे आहे ना, राज्यसभेचे अध्यक्ष असते, त्याला कोण निवडून येते, ते कायमस्वरूपी जाय, तसं जाय त्याचं पद. तर आपण संसदाची भूमी कोणाला म्हणतो, कोणीकडून घेतली आपण संसद, तर आपण संसद घेतले ब्रिटन जोडून. ब्रिटनला म्हणते संसदाची जननी, म्हणजे उगम झालेला ठिकाण म्हणजे ब्रिटन संसदाचं. आणि नाव कुठून आला, संसद म्हणून फ्रेंच या देशाने दिलेला आहे. तर आपण असे बघलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि खूप मजेदार टॉपिक आहे. आणि जे मग तो राज्यसभाचे जे सदस्याचे निर्वाचन सदस्य हे कुठून येते, जे आपण मेंबर जे निवडून दिलेले आहोत ते मेंबर जे आपले प्रतिनिधित्व असते ना, एक नंबर एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे मिटून टाकू. जो आपण एक खासदार निवडतो प्रत्येक 5 वर्षांनी. कशासाठी निवडतो, ते डायरेक्ट जाऊन तिथं बसते संसदमध्ये. आपण म्हणतो त्याला, तू ते काहून संडास बांधला नाही, तू आमची रस्ता काहून बांधला नाही, ते कशाला ढेकळाला बांधणार आहे की, त्याच्या हातात काय आहे. मग राष्ट्र हे काय करणार आहे.
आमदार काय करेल, आमदार काय करणार आहे, ते आपण जे 10 लाख प्रतिनिधी मधून ती एकटा निवडून जाते. 10 लाख लोकांमधून एक प्रतिनिधी कोण निवडते? एमपी म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट. 10 लाख लोकांमधून एक एमपी निवडते. कोण? तर तिथं जाऊन मग सांगावं लागते त्याला. ते घुसखाऊ असले तर काय, ते इकडून तिथं कार्य त्याचे आपण निवडलो म्हणजे त्याला काय पैसे खायला निवडलो काय? नाही निवडलो. तिथं जाऊन कार्य करावं लागते, तिथं बोलावं लागते. संसदमध्ये ज्याची ज्याची जागा असते वोटिंग करावं लागते, तिथं जाऊन बोलावं लागते की पाणी पुरवठा नाही हमारे इधर से, हमारे शेठ के इधर, हमारे किनवट में पाणी नाही, असं तिथं बोलावं लागते. तेव्हा ते सॉल्व्ह होते. नाही तर आपण घुसखाऊ नेत्याला तिथं जर निवडून दिलो तर ते काय करणार? शिक्षित लोकांना तिथं पाठवावं लागते आणि तेव्हाच ते कार्य करू शकते. याच्यामुळे सगळ्यांनी नोंद घ्यावी की आपलं आपलं प्रतिनिधित्व चांगला निवडावे. चला आपण टॉपिकवर येऊ. तर लोकसभेचा जे लोकसभेचा अध्यक्ष असते ते लोकसभेमधली जेवढी सदस्य असते ना त्याच्यामधून एकाची निवड करते, त्याला म्हणते लोकसभेचा अध्यक्ष. आणि त्याचं कार्य काय असते? कार्य काय तेवढं सोपंच आहे. त्याचे कार्य जे मधले शपथ ग्रहण करते तेच त्याचे कार्य. शपथ देते मंत्र्याला, कोणता मंत्री आहे, कोणता पाणी पुरवठा मंत्री, कोणता पंतप्रधान आहे, कोण वित्तमंत्री आहे, असे सगळे कार्य ते तिथून शपथ देते त्यांच्यासमोर. तेव्हा एक कार्य करते, दुसरं काहीच नाही. विद्यार्थी म्हणून मस्त मजेदार कहाणी आहे सगळी. तर आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये अजून थोडी सविस्तर माहिती बघणार आहोत. नमस्कार.